माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आज यांनी जेव्हा अखेर श्वास घेतला तेव्हा अख्खा देशच नाही तर पूर्ण जग शोक व्यक्त करतोय। माझ्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण आहेत, ह्यांच्याशी बोलूया। पृथ्वीराज चव्हाण हे मनमोहन सिंग ह्यांच्या प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये राज्यमंत्री होते। सर, खूप मोठा सरदार देशाचा हरवला असं समजून येतं। खूप मोठं नेतृत्व हरवले, एक महान व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेलेलं आहे। देशावर त्यांनी खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहेत। 1991 साली त्यांच्यावर अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली गेली। देश दिवाळखोरीच्या दारावर होता, त्यांनी त्यातून देशाला बाहेर काढलं आणि देशाच्या अर्थकारणाला एक नवीन दिशा दिली, ज्यामुळं जो मध्यम वर्ग आहे त्यांना एक प्रामाणिकपणे काम करून श्रीमंत होण्याची संधी मिळाली, जी पूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हती। आणि प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला चीज होईल, हा त्यांचा संदेश त्या 91 ते 96च्या कालखंडातला आपण घेऊ शकतो। त्यानंतर ते 2004 साली जेव्हा पंतप्रधान झाले आणि मला त्यांच्या कार्यालयामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यातल्या खूप आठवणी आहेत। पण महत्त्वाचा निर्णय मला वाटतं त्यावेळचा जो निर्णय असेल की 91 मध्ये ज्याप्रमाणे अर्थकारणातला आमूलाग्र बदल केले, तसेच 2004 ते 10च्या कालखंडामध्ये देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये आमूलाग्र बदल त्यांनी केले। भारत अमेरिका अणुऊर्जा करार त्यातले एक मोठं उदाहरण आहे। खूप अवघड होतं, कारण डाव्यांचा त्याला विरोध होता आणि सरकार वाचवणं अवघड झालं होतं। सरकारवर अविश्वास ठराव मांडला गेला, तरी त्यांनी अत्यंत करारी बाण्यानं देशाकरता हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा निर्णय घेऊन लोकांना पटवून दिलं, अनेकांना सोबत घेतलं आणि त्यातून तो करार त्यांनी पार पाडला। आणि नंतर पुन्हा मग त्याबद्दलचं एक विधेयक जे पुढं पार्लमेंटमध्ये आलं, न्यूक्लिअर लायबिलिटी विधेयक, ते पारित करण्याची जबाबदारी माझ्यावर होती। संख्याबळ कमी होतं तरी पण मित्रपक्षांना घेऊन त्यांना समजून दिलं की हे काम महत्त्वाचं आहे आणि म्हणून ते विधेयक हे मी पारित करून घेतलं। अनेक छोटे मोठे प्रसंग आहेत। त्यांनी राईट्स बेस्ड लेजिस्लेशन म्हणजे नागरिकांना आधी हक्क दिला, अधिकार दिला आणि त्यावर हक्क देण्याचा कायदा केला। उदाहरणार्थ माहितीचा अधिकार, उदाहरणार्थ खाद्यान्न सुरक्षेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, कामाचा अधिकार, मनरेगा कायदा केला। आदिवासींना त्यांचे पट्टे देण्याचा फॉरेस्ट राईट्स कायदा केला। असे अनेक कायदे त्यांनी सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्याकरता आणि समाजामध्ये समानता आणण्याकरता कायदे केले। त्यात अर्थकारणाला दिशा देण्याचं काम त्यांचं चालूच होतं। चांगले परराष्ट्र संबंध त्यांनी सोडवले। अनेक ठिकाणी जे आपले वाद होते ते मिटवायचा प्रयत्न त्यांनी केला आणि आपल्या शेजारच्या राष्ट्राबरोबर अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध त्यांनी कायम केले। म्हणूनच सर आपण बघतो की देशच नाही विदेशमध्ये पण त्यांचा शोक, त्यांच्यासाठी शोक व्यक्त केलं जात आहे। सर, तुम्ही PMO ऑफिसमध्ये होतात, राज्यमंत्री होतात तिथे, म्हणजेच तुम्ही एकदम क्लोज डिसिजन मेकर होतात त्यांना घेऊन। तर कशा प्रकाराने ते ॲज अ बॉस होते, कशा प्रकाराने ते ॲज अ डिसिजन मेकर होते, काय एक हे असायचं? कारण की लोक नेहमी त्यांच्यावरती टीका झाली आहे की ते मौन असतात। तर असा कोणता काय हे त्यांच्यात एक लीडरशिप क्वालिटी होती ज्याच्याने पूर्ण फंक्शनिंग इतकी लांब UPA 1 UPA 2 त्यांनी चालवलं? हे असं आहे की एक ते त्यांचं आगळं वेगळं व्यक्तिमत्व ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ते अत्यंत उच्च शिक्षित होते, अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांना प्रशासकीय दांडगा अनुभव होता। देशांतर्गत त्यांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये काम केलं होतं, वित्त मंत्रालयामध्ये काम केलं होतं, आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोच्या संघटनांच्यामध्ये काम केलं होतं। ते शिक्षक होते, त्यांचं परराष्ट्र शिक्षण झालं होतं, त्यामुळे बहुविध व्यक्तिमत्व होतं। पण ते मूळ एक शिक्षक आणि एक अर्थशास्त्रज्ञ होते। त्यांना जेव्हा प्रशासनामध्ये काम करायची संधी मिळाली, विशेषतः रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलं। देशातलं आर्थिक संकट त्यांना माहिती होतं, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि मार्ग काढला। त्यामुळे त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र होता, कधीही त्यांना अहंकाराचा लवलशेषही नव्हता आणि त्यामध्ये मग सगळ्या आपल्या सहकार्याने ते अतिशय प्रेमाच्या नात्याने त्यांच्याशी वागत असत। कधीही मी फार मोठा आहे किंवा मी पंतप्रधान आहे, अर्थमंत्री असत, कधीही त्यांना अहंकार नव्हता
आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे ते जरी स्वतः उच्च शिक्षित असले तरी पण ते इतर अर्थतज्ञांना जवळ घेऊन त्यांचा सल्ला घ्यायचे नेहमी. कारण त्यांना म्हणायचे की मला वेळ मिळत नाही इतका डीप अभ्यास करायला, तुम्ही डीप अभ्यास करा आणि देशाच्या हिताचं काय करावं लागेल त्याबद्दल मला सल्ला द्या, योग्य वाटला तो तुम्ही सल्ला घेईन. त्यामुळं पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद असेल किंवा पंतप्रधानांची विज्ञान सल्लागार परिषद असेल, या परिषदेच्या बैठका दर 3 महिन्याला होत असे. देशातल्या सर्व मोठ्या उद्योगपतींशी ते नेहमी संवाद साधत असत आणि त्यामुळं जगात त्यांचे दौरे व्हायचे, देशांतर्गत दौरे व्हायचे. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर कुठल्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचं नव्हतं, पण अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये राज्याला मदत करायचा ते प्रयत्न करायचे. आणि कधीही मुख्यमंत्र्यांना वाटलं नाही की केंद्र आणि राज्य यामध्ये काही तणाव आहे किंवा केंद्र आपल्याला मदत करणार नाही, असे कधीही वाटलं नाही. आणि कुठेही कुणावरही संकट आलं की ते पुढे जाऊन मदत करण्याची भूमिका त्यांची असायची. अतिशय मला खूप काही शिकायला मिळालं त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आणि सर आपण बघितलं तर त्या काळात पार्लमेंट पण डिफरंट होती, एक हेल्दी अपोजिशन आणि रुलिंग गव्हर्नमेंट होती. आणि आता सध्या व्हायरल होणारा हा म्हणजे एक व्हिडिओ ज्याच्यात सुषमा स्वराज आणि मनमोहन सिंग यांची शेरोशायरी होती आहे, म्हणजे रुलिंग आणि अपोजिशन कशा प्रकाराने एकमेकांना घेऊन जनतासाठी पुढे येतात अशी. आणि असंच एक आय थिंक उदाहरण तुमच्याकडे पण आहे जिथे तुम्ही एक बिल घेऊन गेलात आणि समोर जे आहेत अपोजिशनकडून त्याला कशा प्रकाराने चेंजेस आणले गेले आणि तो लेसन आहे आत्ताच्या गव्हर्नमेंट आणि अपोजिशन. आत्ताचं वातावरण फार विचित्र आहे. ते वातावरण निर्माण करायची जबाबदारी ही नेत्याची असते. ते वातावरण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी तयार केलं होतं, त्याच्या आधी वाजपेयींनी तयार केलं होतं. पण आजच्या सरकारमध्ये सरकारला त्याची गरज वाटत नाही किंवा त्यांच्यामध्ये जो अहंकार आहे की आम्हाला बहुमत मिळालेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणाची गरज नाही, हा जो अहंकाराची भावना ही त्यामध्ये हाच मुख्य फरक आहे. आणि त्यामुळं आजचं पार्लमेंट हे काही देशाचे प्रश्न सोडवू शकेल असं काही वातावरण त्यात नाही आहे जे मनमोहन सिंग यांच्या काळात होतं. तुम्ही एक उदाहरण सांगत होतात की कशा एक बिल तुम्ही घेऊन गेलात आणि कशा प्रकाराने अपोजिशनने त्याला काय खरं आहे खोटं आहे हे सगळं मिळून तुम्ही एकत्र येऊन जनतेसाठी का. जेव्हा अणुऊर्जा करार होत होता तेव्हा अविश्वास ठरावाला आम्हाला अनेक मित्रपक्षांची आणि आमच्या विरोधात असलेल्या पक्षांची देखील मदत घ्यावी लागली. तो एक प्रसंग मोठा खूप बाका प्रसंग होता, आणीबाणीचा प्रसंग होता, पण त्यातून आम्ही सुलाखून निघालो. त्यानंतर एक न्यूक्लिअर लायबिलिटी बिल नावाचं एक विधेयक पारित करणं गरजेचं होतं. कारण एखादा आपण जर परदेशातून काही न्यूक्लिअर रिॲक्टर आणले आणि त्यामध्ये काही अपघात झाला तर ती जबाबदारी कोणाची आणि किती जबाबदारी असेल याच्याबद्दलचं विधेयक होतं. ते पारित करणं गरजेचं होतं कारण त्याच्याशिवाय मग आपल्याला मोठे न्यूक्लिअर रिॲक्टर हे आणता आले नसते. आणि त्या वातावरणामध्ये डाव्या पक्षाने विरोध केला, विरोधकर्ता म्हणून विरोध केला, पण त्यामुळे मग आम्हाला भाजपची मदत घेतल्याशिवाय ते विधेयक पारित करता आलं नसतं. डॉक्टर मनमोहन सिंगनी माझ्यावर जबाबदारी टाकली. मी सगळ्यांना, कम्युनिस्ट पक्ष असेल, समाजवादी असतील, मायावतींचा पक्ष सगळ्यांशी जाऊन भेटलो आणि विशेषतः भाजपच्या नेतृत्वाबद्दल आम्ही खूप चांगला डायलॉग ठेवला. प्रणब मुखर्जी सोबत असायचे, मग त्यामध्ये जेटली असतील, जसवंत सिंग असतील, सुषमा स्वराज असतील, या सर्वांना पटवून दिलं. आता त्यांना ते पटलं होतं पण विरोधाकरता विरोध करणं गरजेचं असल्यामुळे ते थोडा विरोध करत होते. पण शेवटी मग त्यातून मी स्वतः जेटलींच्या बरोबर बसून, सुषमाजींच्या बरोबर बसून मार्ग काढला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जर एखादं काही अडचण वाटत असेल तर तुम्ही बदल सुचवा, ते योग्य असतील तर आम्ही मान्य करू. जेटलीने स्वतः हाताने त्या कायद्यामध्ये काही बदल सुचवले आणि मी ते बदल तपासून घेतले आणि आमच्या लोकांनी मान्य केले. मी लगेच जेटलीनं सांगितलं की तुम्ही केलेले बदल आम्ही मान्य केले, त्याबद्दल लगेच ते विधेयक पारित झालं. सर असाच एक गोपीनाथ मुंडे यांचा एक किस्सा आहे, तुम्ही ते सांगणार तर? कारण की तो पण एक कुठे ना कुठे हल्लीच्या फोडाफोडीचा जो वातावरण आहे पूर्ण देशात चाललं आहे त्याला पण हा एक उदाहरण आहे, एक एपिटोम आहे की कशा प्रकारची तेव्हाची पॉलिटिक्स होती आणि कशी आता आहे. आणि त्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांचा पण रोल होता. तो फार दुर्दैवी प्रसंग आहे आमच्या राजकीय कारकिर्दीमधला एक प्रसंग, दुर्दैवी प्रसंग आहे. गोपीनाथजी मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे एक मोठे नेते होते, ओबीसी समाजाचे होते. भाजपचा चेहरामोहरा बदलण्याकरता त्यांनी मदत केली होती महाराष्ट्रामध्ये. पण त्यांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे
भाजपच्या त्या एकंदरीत वातावरणामध्ये संधी मिळाली नाही आणि ते अगदी त्यांचं घुटमटल्यासारखं तिथं अस्तित्व झालं होतं आणि त्यामुळं मग आमच्या नेतृत्वाशी चर्चा करून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करता येईल का असा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असल्यामुळे मी त्या प्रक्रियेत होतो आणि शेवटी एक दिवस ठरलं आमचं की गोपीनाथजींनी प्रवेश करायचा. त्यांच्या काही अटी होत्या की त्यांना मंत्रिपद दिलं जावं, कारण लोकसभेचा राजीनामा दिल्यावर त्यांना पुन्हा पोटनिवडणूक लढवावी लागली असती, तर त्या निवडणुकीमध्ये त्रास होऊ नये म्हणून मंत्री असते तर बरं झालं असतं. मी सोनियाजींना विचारलं की त्यांची अशी अट, ते म्हटलं काही हरकत नाही, त्यांचं करायचं असलं तर हरकत नाही. माझी एक मोठी चूक झाली की मी पंतप्रधानांना विचारलं नाही आणि जेव्हा तो दिवस उजाडला, गोपीनाथजी आले आणि आज प्रवेश करायचंही ठरलं आणि त्यावेळेला पंतप्रधानांच्या कानावरची बाब गेलं, मला बोलावलं आणि ते म्हटले की ते मी हे करताना तुम्ही मला विचारलं नाही आणि तो विरोधी पक्षाचा उपनेता आहे आणि त्या उपनेत्याला पक्षांतर घडवून आणण्याकरता फोडायचं आणि त्याला आपण मंत्रिपद द्यायचं, ही लाच दिल्यासारखा प्रकार आहे. हे करणं योग्य होणार नाही आणि तुम्ही हे करू नका. आणि अगदी शेवटी म्हणजे अगदी तोंडापर्यंत आलेला घास होता, पण तिथं मला गोपीनाथजीनं सांगावं लागलं की सॉरी, हे काही घडणार नाही किंवा करायचं असेल तर आपण या पण मंत्रिपदाचा काही विश्वासशब्द देता येणार नाही आणि तिथे फिसकटलं. त्यावेळी त्यांचे शब्द होते की हा माझा पॉलिटिकल खून झालेला आहे. फारच चुकीचं होतं, पण त्यात आमची सर्वांची जे आम्ही जे निगोशिएट करत होतो जी चूक होती की त्यांनी आधी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. त्यामध्ये अहमद पटेल यांची भूमिका महत्त्वाची होती. आज ते कोणी नाहीत, त्यामुळं खरं म्हणजे याच्यावर प्रकरणावर जास्त चर्चा न झालेली बरी, पण एक दुर्दैवी प्रसंग होता. शेवटचं थिंग सर, रोल मॉडेल वेगवेगळ्या लेवलवर होते. त्यांनी तुमच्या आयुष्यात कशा प्रकारे एक एनलाइटनमेंट आणली आहे आणि काय एक सिम्बॉलिझम राहिला आहे, काय एक खूण राहिली आहे? मी जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो 91ला, त्यावेळेला देशामध्ये एक प्रचंड मोठं आर्थिक संकट होतं. ॲड ऑन एक मेमरी पण शेअर करा तुमची. त्यामध्ये खूप मोठं आर्थिक संकट होतं आणि त्या संकटामध्ये मनमोहन सिंग यांनी जबाबदारी स्वीकारली. 91चं ते अत्यंत प्रसिद्ध बजेटमध्ये त्यांनी दिशा बदलायचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज मिळवलं, देशातलं सोनं घाण ठेवलं होतं ते परत आणण्याचा प्रयत्न केला आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना सांगितलं की आम्ही उदारीकरणाची धावणं आम्ही राबवू, कारण ज्यामुळं भारत ह्या अडचणीत आलेला आहे ते आम्ही पुन्हा होऊ देणार नाही. आणि त्यामध्ये मग त्यांना अनेक कायदे करावे लागले. अनेक त्यावेळेला नरसिंहराव यांचं सरकार होतं आणि मनमोहन सिंग वित्तमंत्री होते. त्यांनी जे काही कायदे केले त्यावर कायद्याचं समर्थन करण्याकरता लोकसभेमध्ये काही ठराविक लोकांना बोलण्याची जबाबदारी होती. त्यामध्ये मी होतो, चाको होते केरळाचे, चार्ल्स होते, पवन बन्सल जे मंत्री होते आपले ते होते. तर आम्ही हे मंत्री नव्हतो आणि त्यामुळं खासदार म्हणून आम्हाला त्या विधेयकांच्यावर बोलायची संधी मिळाली. तर माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे. अर्थशास्त्राबद्दल काही फार मोठा अनुभव किंवा शिक्षण नव्हतं, पण डॉक्टर मनमोहन सिंगने स्वतः बसवून एकट्याला बोलवून आम्ही हे का विधेयक आणतो आहे, हे देशाकरता कसं गरजेचं आहे, अर्थकारणाशी याचा काय संबंध आहे, याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत, हे समजावून सांगून आमचं ट्रेनिंग घेतलं. आणि 5 वर्षामध्ये एक अर्थशास्त्राबद्दल मला जे काही थोडंसं कळतं ते त्यामुळं आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामुळं. आणि त्यानंतर मी 2004 साली जेव्हा प्रधानमंत्री कार्यालयामध्ये राज्यमंत्री झालो, तेव्हा कशा प्रकारे आपण सामाजिक समतोल साधला पाहिजे, विभागीय समतोल, रिजनल समतोल साधला पाहिजे, सगळ्यांना संधी देता आली पाहिजे, प्रत्येकाचे चांगले गुण आपण घेतले पाहिजेत. ते एक आघाडी सरकार होतं. आघाडी सरकारचे खूप नाजूक संबंध असायचे. DMK होतं, इतर पक्ष होते, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, काही अडचणी आल्या तरी त्यातून कसा मार्ग काढायचा, खूप काही शिकायला मिळालं. आणि त्यामुळं मी सत्तेमध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलो तो थेट पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यालयामध्ये राज्यमंत्री म्हणून 6.5 वर्ष मी काम केलं आणि त्या कामामुळेच कदाचित मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पाठवलं गेलं. तर त्याच्याकरता मी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचे उपकार कधी विसरणार नाही. त्याने मला फार मोठी संधी दिली आणि तो माझ्या आयुष्यातला एक सुवर्णकाळ होता म्हटलं तर काही वावगं होणार नाही. ते अत्यंत साधे होते, उच्च शिक्षित असलेला अहंकार नव्हता. एक छोटासा किस्सा सांगतो की
देशामध्ये आतंकवादाचं वातावरण होतं, चंद्रबाबू नायडू यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता, बॉम्बस्फोटाने उडून द्यायची त्या ती घटना घडली होती, ते वाचले. आणि त्यामुळे मग पंतप्रधानांचे सुरक्षा जे दल होतं, स्पेशल सिक्युरिटी, हे त्यांनी वाजपेयीजीला सांगितलं की आपल्याला तुम्ही ॲम्बॅसेडर गाड्या वापरताय त्या वापरून चालणार नाही, आपल्याला चांगल्या बुलेट प्रूफ गाड्या घ्यायला लागतील. आणि मग वाजपेयींनी त्याला मान्यता दिली. मी 6 BMW बुलेट प्रूफ गाड्या परदेशातून इम्पोर्ट करायचा निर्णय त्यावेळेला घेतला. आता पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे SPGवर असते. त्यावेळेचे SPGचे प्रमुख वांचू म्हणून होते. तर त्यांनी त्या गाड्या वाजपेयी सरकार असताना ऑर्डर केल्या. त्याला येण्याकरता वर्षभर लागलं, कारण ते स्पेशली तयार कराव्या लागतात. तेव्हा गाड्या आल्या तोपर्यंत सरकार बदललं होतं आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होते. मनमोहन सिंग हे नेहमी बुलेट प्रूफ ॲम्बॅसेडर वापरायचे, कारण बुलेट प्रूफ करावी लागायची. पण आपली पांढरी ॲम्बॅसेडर असायची, सगळ्यांनी त्यांना पाहिलं असेल. शपथ घ्यायला गेले ते त्यात पांढऱ्या ॲम्बॅसेडरमधून गेले. वांचू आले, म्हटले की आपल्या 6 गाड्या BMWच्या काळ्या गाड्या आलेल्या आहेत, आता पंतप्रधानांनी या गाड्या वापरल्या पाहिजेत. त्यांनी चक्कार नकार दिला. ते म्हटले बघा त्याचा मेसेज काय जाईल की हा माणूस पंतप्रधान झाल्याबरोबर दिवशी ॲम्बॅसेडर सोडून देतो आणि 2 कोटीची 2.5 कोटीची गाडीमध्ये बसायला लागलेलं आहे, हे बिलकुल करणार नाही. आठवडाभर वाद चालू होता. पंतप्रधान म्हटले बिलकुल नाही, माझी ॲम्बॅसेडर इथे लावा, ती लावे. वांचू माझ्याकडे आले, त्यांनी मला समजावून सांगितलं. आणि नंतर मग अगदी निकराचं जेव्हा गोष्ट आली तेव्हा वांचू मला म्हटले की पंतप्रधानांचं संरक्षण करणं हा पार्लमेंटचा कायदा आहे, ह्यामध्ये पंतप्रधानांचा काही संबंध यांच्याशी नाही आहे. आणि त्यामुळं आम्ही आमचं काम जर करायचं असेल तर आम्हाला हे सगळं करावं लागेल. तुम्ही कृपा करून डॉक्टर साहेबांना सांगा की ही गाडी तुम्हाला वापरायला का तुमचा चॉईस नाही आहे, महागडी गाडी म्हणून नाही वापरत नाही, पण सुरक्षेकरता वापरावी लागतील. तरी ते तयार झाले नाहीत. मग मी सोनिया गांधींच्याकडे गेलो, त्यांना समजावून सांगितलं. कारण शेवटी एक मेसेज गेला असतं की बघा पंतप्रधान झाल्याबरोबर ॲम्बॅसेडर सोडली, आता 2 कोटीची 2.5 कोटीची गाडी ते बसायला लागले. पण दॅट वॉज द रिक्वायरमेंट ऑफ SPG. आणि मग त्यांनी ती गाडी वापरायला सुरुवात केली. पण असा त्यांचा स्वभाव होता. पण खूप प्रसंग असायचे, पण ते सहकार्य नेहमी करायचे सुरक्षा कर्मींना. नक्कीच खूप मोठे नेते होते मनापासून, अदरवाईज. आणि त्यांची ज्या प्रकाराने एक फुल बायोडेटा पण बघितला तो पण खूप हेवी वेट होता. पृथ्वीराज चव्हाण होते आपल्याबरोबर, ज्यांनी सांगितलं की कशा प्रकाराने ते प्रधानमंत्री तर होतेच, ते कसे प्रधानमंत्री होते आणि बरोबरच माणूस म्हणून पण कसे होते. व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन बरोबर मी उर्वशी खुना, दिल्लीहून झी 24 ताससाठी.